लातूरच्या नारायणगडावर मनोज छलांगे यांचा दसरा मेळावा होते आणि या मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे। पण गेले 8 दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नवगण राजुरी इथला पर्यायी पूल वाहून गेलाय। तब्बल 8 वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असून सुद्धा इथं पूल पूर्ण झालेला नाही, त्यामुळे गावकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। रस्ता तातडीने रस्ता सुरू करावा अशी मागणी इथले स्थानिक मराठा बांधव करतायत। रस्त्यासाठी मागणी करता, कशी मागणी, काय नेमकी अडथळा आहे? सर्वप्रथम साम टीव्ही हे दाखवतंय, हे गेले 5-7 दिवस झालं एवढं पावसाने 8 दिवसापासून त्रास झालाय। इथे एक माणूस सुद्धा आता इथले बांधव सांगत होते, एक माणूस पण वाहून गेलाय। अजून प्रशासनाला आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना जाग कशी येत नाही? हा एवढा पूल बांधून ठेवला, एवढा करोडोचा खर्च केला याच्यावर, आणि हा वाहतूक चालू नाही, ही पण चालू नाही। आम्हाला 4-5 दिवस झाला आम्ही इथं येतोय, मागच्या रस्त्याने जातो आम्ही, इथून दुसऱ्या गावाला जातोय, केतुरा वगैरे आणि नारायणगड श्री क्षेत्र नारायणगडाला दसरा मेळाव्याची तयारीला आम्ही सगळेजण तिकडून जातोय। आमची दसरा मेळाव्या 2 तारखेला आहे, त्याच्या अगोदर भरपूर लोक इथे येणार आहेत। प्रचंड संख्येने लाखो करोडो लोक बांधव या गडावर येतात। मनोज दादाला आणि शिवाजी बाबांचं मार्गदर्शन ऐकायला तिथे येणार आहेत। त्या भक्तांची गैरसोय होऊ नये, हा मुख्य बीड शहरातून येणारा रस्ता आहे, उर्वरित महाराष्ट्रातले बांधव इथे येतात, त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त केला पाहिजे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।